श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं मन कायमचं शांत करू शकतो. आणि हो, जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. मी तुमची कमेंट स्वतः वाचणार आहे. भक्त हो, आज प्रत्येकजण धावत आहे. मोठं घर, चांगली नोकरी, पैसा, नाव. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण खरोखर आनंदी आहोत का? बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून मन तुटलेलं असतं. मन का शांत नाही? रात्री झोप लागत नाही. मोबाईल बाजूला ठेवला तरी विचार थांबत नाही. कधी जुन्या गोष्टी आठवतात, कधी भविष्याची भीती वाटते. जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा. भक्त हो, स्वामींचं आश्वासन पहा. स्वामी काय सांगतात? या सगळ्या गोंधळात एकच आवाज आपल्याला शांत करतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी कधीच उशीर करत नाहीत. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. जर तुम्ही इथपर्यंत ऐकत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण यामुळे हा संदेश अजून लोकांपर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ हा फक्त मंत्र नाही, हा एक अनुभव आहे, एक शक्ती आहे. जेव्हा तुम्ही मनापासून हा मंत्र म्हणता तेव्हा तुमच्या मनातली भीती कमी होऊ लागते. आता 5 सेकंद डोळे बंद करा आणि माझ्यासोबत म्हणा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कसं वाटलं? शांत वाटलं असेल तर कमेंटमध्ये शांतता लिहा. दररोज फक्त 10 मिनिटे सकाळी उठल्यावर स्वामींचं नाव घ्या. थोडं ध्यान करा आणि दिवसातून वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करा. इतकंच पुरेसं आहे. भक्त हो, जीवनात अडचणी काय येतात? तर उत्तर पहा, जीवनात समस्या येणारच, पण त्या शिक्षा नाहीत, त्या स्वामींची परीक्षा आहेत. ते पाहतात तुमचा विश्वास किती मजबूत आहे. जर तुम्हाला वाटतं की स्वामींनी तुमच्या आयुष्यात कधी ना कधी मदत केली आहे तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्ही एकटे चालत नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामी आहेत, कधी मार्गदर्शक बनून तर कधी आधार बनून. जेव्हा कोणी तुमचं ऐकत नाही तेव्हा स्वामी ऐकतात. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी सोडत नाहीत. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला लागला असेल तर शेअर नक्की करा. भक्त हो, एक दिवस असा येईल, तुमचं जीवन बदलेल, मन शांत असेल आणि तुम्ही म्हणाल हे सगळं स्वामींच्या कृपेनं झालं. भक्त हो, एक पॉवरफुल उपाय राहिला आहे, तो चुकवू नका. झोपण्याआधी डोळे बंद करा आणि फक्त 21 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ. आणि मग स्वामींना सांगा,
आजचा दिवस तुमच्यावर सोपवतो. भक्त हो, तुम्हाला फरक जाणवेल नक्की. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही खरे स्वामी भक्त आहात. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण मी रोज असेच स्वामी संदेश घेऊन येतोय. भक्त हो, हा व्हिडिओ तयार करणं, तुमच्यापर्यंत पोहोचणं ही फक्त आणि फक्त स्वामींचीच कृपा आहे, स्वामींचीच आज्ञा आहे. स्वामींच्या इच्छेशिवाय आणि आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. शेवटी फक्त एकच, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले आहे मन शांत कसं करायचं, स्वामींची कृपा कशी मिळवायची आणि एक असा सोपा उपाय जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. जर तुमच्या मनात चिंता, भीती, ताण असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल. आजचा मुख्य मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ही तुमच्यासाठी एक छोटी विनंती आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. भक्त हो, अशाच आपल्या छान छान संदेशांसाठी स्वामी संदेश या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण हा व्हिडिओ बनवणे ही फक्त आणि फक्त स्वामींचीच कृपा, स्वामींचीच लीला, स्वामींचीच आज्ञा. कारण स्वामींच्या आज्ञेशिवाय, स्वामींच्या कृपेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. जर तुमचा खरंच स्वामी शक्तीवरती पूर्ण विश्वास असेल तर सांगितलेले हे 3 उपाय नक्की करा. स्वामींचं नामस्मरण दररोज करा, कारण आपल्यासोबत नेहमी स्वामी असतात. कोणत्याही संकटात असेल आपण, त्यावेळेला फक्त एक स्वामींना हाक मारा, स्वामी लगेच आपल्यासोबत असतात हे आपल्याला जाणवेल. मी बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी अनुभवल्या आहेत. तेव्हाच कुठेतरी मला स्वामी कृपा झाली आहे आणि स्वामी नेहमी माझ्यासोबत असतात. हा संदेश बनवणं, हे जी वाक्यरचना आहे ही माझी नाही, ही फक्त आणि फक्त स्वामींचीच आहे. श्री स्वामी समर्थ.